शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मोसमपूल येथून शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव येथील कार्यालयावर मोर्चा काढला। या मोर्चात महिलांनी पगारवाढ, विमा संरक्षण, किमान वेतनवाढ तसेच अन्य प्रलंबित मागण्या सोडवण्याची मागणी केली आहे। मंत्री भुसे यांनी आंदोलक महिलांशी सकारात्मक चर्चा करत आपल्या मागण्यांबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यासाठी पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन दिले। आंदोलक महिलांनीही यावेळी आपली भावना मांडताना आम्हाला काम आहे पण योग्य वेतन नाही, आम्ही वर्षानुवर्षे सेवा देतोय पण हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे असे सांगितले। शेवटी महिलांनी आपले मागण्यांचे निवेदन मंत्री भुसे यांच्याकडे सुपूर्द केले। कार्यालयावर मोर्चा काढला, काय मागण्या आहेत आणि काय आश्वासन? आमच्याकडे आम्ही साहेबांकडे याच्यासाठी मोर्चा काढला की मागे आम्हाला जो GR निघालेला होता 1000 रुपये मानधन वाढीचा, त्याची अजून पण अंमलबजावणी झालेली नाहीये। आणि आमच्या महिलांना विमा पॉलिसी म्हणजे कायम अपघाती असं काहीतरी होत असतं का, त्याच्यासाठी आम्हाला विमा लागू करावा, आम्हाला कायम नियुक्ती करावी, याच्यासाठी आम्ही आज साहेबांकडे आलेलो होतो। तर साहेबांनी आम्हाला सांगितलं की मागेच मी 1 महिन्यापूर्वी मंत्रालयामध्ये तुमचा विषय घेतलेला आहे आणि मी त्या विषयावर हे करून तुमच्या मागण्या पूर्ण करायचा प्रयत्न करतो। आणि मागे एका माणसाने शासनाचा खोटा GR काढला आणि तो खोटा GR काढून सर्व महिलांची फसवणूक केली। तर आम्ही साहेबांना सांगितलं की तुम्ही तात्काळ त्याच्यावर गुन्हा दाखल करा आणि आम्हाला सर्व महिलांना न्याय मिळवून द्या। काय आश्वासन? आता साहेबांनी सांगितलं की मी सर्व याची माहिती घेऊन तुमच्या मागण्या पूर्ण करायचा मी प्रयत्न करतो असं आश्वासन दिलं। तुम्ही समाधानी आहात का? हो, आम्ही याच्यानी समाधानी आहे, पण मंत्री महोदयांनी याच्यावर लवकरच निर्णय घ्यावा आणि आमच्या मागण्यांची आम्हाला पूर्तता करावी एवढं आमचं म्हणणं आहे। त्यासाठी मोर्चा काढला होता, काय मागणी आहे? आज महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन आयटक व आधारवड या दोन्ही संघटनेच्या नेतृत्वामध्ये मान्य शिक्षण मंत्री आपले दादासाहेब भुसे यांच्या कार्यालयावर आम्ही हा शालेय पोषण आहार कर्मचाऱ्याचा 1000 रुपये मानधन वाढीचा जो GR आहे यांनी 5 सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळाने मंजूर केला, परंतु अद्यापही 1.5 वर्ष उलटून सुद्धा या महाराष्ट्र सरकारने शालेय पोषण आहार कर्मचाऱ्याच्या मानधनात वाढ केली नाही। या महाराष्ट्र सरकारने फक्त आम्हाला 1900 रुपये तर केंद्र सरकार 600 रुपये देत आहे। ऐकून या 2500 रुपयाच्या मानधनामध्ये शालेय पोषण आहार कर्मचाऱ्याचं जगणं हे कठीण झालेलं आहे। त्याकरिता या 1 महिन्याच्या कालावधीत मान्य शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी जर या शालेय पोषण आहार कर्मचाऱ्याच्या मानधनात वाढीच्या संदर्भात ठोस पाऊल जर उचललं नाही तर या आजच्यापेक्षा मोठ्या संख्येनं 1 लाख संख्येने आणि पूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून कर्मचारी या कार्यालयावर येणार आणि जोपर्यंत आमच्या हक्काचा GR निघणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। आज मान्य दादासाहेब भुसे यांच्यासोबत सकारात्मक आमची चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं की राज्य सरकारचा तर आम्ही हिस्सा वाढवणारच आहे, परंतु आम्ही केंद्र सरकार, केंद्रीय मंत्री यांच्याकडे सुद्धा या शालेय पोषण आहार कर्मचाऱ्याच्या मानधन वाढीच्या संदर्भात परिपत्रक आम्ही त्यांना पाठवलेलं आहे, तरी ते पण लवकरात लवकर कारवाई केल्या जाईल। तसेच आमची तिसरी मागणी होती की या नाशिक जिल्ह्यातील शरद लोहकरे पाटील यांनी शालेय पोषण आहार कर्मचाऱ्याच्या मानधनात आपल्या म्हणजे मतभेद केले, त्यांचं संभ्रम केलं, म्हणजे एका शासकीय परिपत्रकांनी छेडछाड केली आणि संपूर्ण महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांची दिशाभूल केली। त्यांच्यावर पोलीस कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करावी हे सुद्धा आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे। शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन आयटक अमरावती जिल्हा तथा राज्य संघटक कॉम्रेड हिम्मतराव गवई। शिजवणाऱ्या महिलांच्या विविध मागण्यांसाठी आज मोर्चा काढला। शालेय पोषण आहारच्या संदर्भामध्ये ज्या महिला भगिनी ते अन्न शिजवण्याचं काम करतात त्यांचं निवेदन देण्याच्यासाठी काही संघटना इकडं आलेल्या होत्या, त्यांचं निवेदन स्वीकारलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्या निवेदनाच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून शासन पातळीवरनं त्याचा पाठपुरावा केला जाईल। सर, त्यांनी एक गंभीर आरोप फसवणूक केलेली आहे, ते पण एक निवेदन त्यांनी दिलेलं आहे आणि ज्याने कोणी असं चुकीचं काम केलं असेल त्याचं चौकशी केली जाईल आणि चौकशीमध्ये जर त्याने काही छेडछाड केलेली असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल। सर, त्यांचा हा जो मानधन आहे